तुम्ही पण त्यातल्यात का? तुमच्या घरात सगळं फराळ करून होतं पण सगळ्यांचा डोळा चकलीवरच असतो. मग ही भाजणीची एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली तुमच्यासाठी. सगळं धान्य तर आपण खमंग भाजायचंच, पण दिवाळी आली म्हणूनच नाही हो, मध्ये आधी पण चकली सगळ्यांनाच आवडते. मुलं तर पहिल्यांदा विचारतात, आई झाली का चकली? आणि जरी म्हटलं ना की काय पाहिजे फराळातलं, तर पहिली चकलीच मागून घेतात. खमंग भाजायची म्हणजे सगळ्या घरात वास सुटला पाहिजे. त्यानंतर सगळे धान्य भाजून झाले की थंड झाले की पटकन गिरणीतून दळून आणायचे. चकली करताना डबा उघडल्या उघडल्या सगळ्या भाजणीचा खमंग वास आला पाहिजे. पाणी गरम करायला ठेवायचं, सगळे मसाले मीठ तिखट सगळं घालून घ्यायचं आणि सगळी भाजणी तेलात घालायची. 2-3 मिनिटं सगळी एकत्र करायची, चांगली वाफ काढून घ्यायची. परातीत घ्यायचं आणि मग काय मळून मळून मस्त गोळा तयार करायचा आणि भरायचा ना सोऱ्यात आणि अशी गोल गरगरीत काटेदार चकली तयार करायची आणि तळता तळताच 2-3 चकल्या खाऊन टाकायच्या. मग काय ह्या दिवाळीची झाली का नाही फराळातली चकली तयार.